नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई व हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिले ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद। तर पहा, भारतातील पहिले ई कोर्ट हैदराबाद उच्च न्यायालयात जुलै 2016मध्ये कधी जुलै 2016मध्ये स्थापन करण्यात आले होते, जे एक पहा पेपरलेस कोर्ट होते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून न्यायिक प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनवण्याचा याचा उद्देश होता। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1, भारतातील पहिले ई कोर्ट हे हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, गोपाळ कृष्ण गोखले। तर पहा, भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केव्हा केलेली आहे? तर ती 12 जून 1905मध्ये। कुठे? 12 जून 1905मध्ये पुणे या ठिकाणी भारत सेवक समाजाची स्थापना ही केलेली होती। तर या स्थापन करण्याचा हेतू काय होता? तर ते भारतीयांना देशासाठी निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रशिक्षित करणे हा हेतू होता। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना ही केलेली होती। प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले कुटुंब न्यायालय कोठे स्थापन झाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, चेन्नई। तर चेन्नई या ठिकाणी पहा सन 1984मध्ये कधी चेन्नई या शहरामध्ये सन 1984मध्ये भारतातील पहिले कुटुंब न्यायालय स्थापन झाले होते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4, भारतीय नौदलातील लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, अस्ता पुनिया। तर अस्ता पुनिया या ज्या महिला आहेत तर ते पहा भारतीय नौदलातील लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या तर ते पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या कवीचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, कुसुमाग्रज। कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर। विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते। तर विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे तर ते पहा कुसुमाग्रज यांचा आहे, जो की एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आणि मराठीतील एक अजरामर कविता संग्रह मानला जातो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रज या कवीचा तो आहे। प्रश्न क्रमांक 6, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 62 वर्ष। तर पहा, आपल्या भारतीय संविधानाचे जे कलम आहे, कोणतं कलम आहे? तर 217 हे जे कलम आहे तर या कलमानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे 62 वर्ष इतके आहे। तसेच पहा 65 वर्षे हे सुप्रीम कोर्ट कोणाचं आहे? सुप्रीम कोर्ट म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष इतके आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले महान्यायवादी खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, MC सीतलवाड। तर सध्याचे म्हणजेच 2026चे भारताचे महान्यायवादी कोण आहेत? तर ते R व्यंकटरमणी। कोण आहेत? R व्यंकटरमणी हे भारताचे 16वे महान्यायवादी आहेत। तर हे जे महान्यायवादी असतात तर ते पहा भारताच्या सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी ते असतात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, भारताचे पहिले महान्यायवादी हे
MC सितलवाड होते. प्रश्न क्रमांक 8. RTI हा कायदा RTI म्हणजेच माहितीचा अधिकार, त्याला काय म्हणतात? माहितीचा अधिकार. तर RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी तर तो कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यामध्ये पहा सन 1997मध्ये, कधी? सन 1997मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आलेला होता. म्हणूनच तामिळनाडू या राज्याला भारताचे माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 3. RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी तर तो तामिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पंडित जवाहरलाल नेहरू. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते किंवा म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी भारताची प्रसिद्ध महिला बॅडमिंटनपटू कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सायना नेहवाल. तर पहा सायना नेहवालने 2012मध्ये, कधी? 2012मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक हे जिंकलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. भारताची प्रसिद्ध महिला बॅडमिंटनपटू ही सायना नेहवाल आहे. प्रश्न क्रमांक 11. रोका हा शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये बघावयास मिळतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील. तर पहा रोका हा जो शेतीचा प्रकार आहे तर ते पहा ब्राझील या देशामध्ये बघावयास मिळतो. प्रश्न क्रमांक 12. चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ओडिसा. तर पहा चिल्का हे जे सरोवर आहे तर ते पहा आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. चिल्का हे सरोवर ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. तर पहा आपल्या भारतीय संविधानाचे जे कलम आहे, कोणतं कलम? तर कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते, मात्र ती ते मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सहाय्याने वापरतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो. प्रश्न क्रमांक 14. 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रतिहार घराणे. तर पहा राजा मिहिर भोज हे जे होते तर ते पहा 9व्या शतकातील सर्वात पराक्रमी राजे होते, ज्यांनी उत्तर भारतावर मोठे साम्राज्य निर्माण केलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे प्रतिहार घराणे या घराण्याशी ते संबंधित होते. प्रश्न क्रमांक 15. देवी रोगाच्या लसीचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 एडवर्ड जन्नर. तर पहा एडवर्ड जन्नर यांनी 1796मध्ये, कधी? 1796मध्ये जगातली पहिली लस त्यांनी शोधून काढलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 देवी रोगाच्या लसीचा शोध हा एडवर्ड जन्नर यांनी लावला. प्रश्न क्रमांक 16. पंचायत राज यांच्या संबंधित कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 40. तर कलम 40 हे पहा पंचायत राज यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे. प्रश्न क्रमांक 17. बिहू हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 आसाम. तर पहा बिहू हे जे नृत्य आहे तर ते पहा आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने कापणीच्या हंगामामध्ये आनंदाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 बिहू हे आसाम या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास
प्रकल्प किंवा तुम्ही धरणही म्हणू शकता. तर खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास किंवा धरणास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कोयना. कोयना हा जो प्रकल्प आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. तर कोयना हे जे धरण आहे तर हे पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र असल्याने याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे यांनी पहा सन 1909 कधी सन 1909 महाराष्ट्रात सेवा सदन या संस्थेची स्थापना ही त्यांनी केलेली होती. तर या ही जी संस्था त्यांनी स्थापन केलेली होती याचे कारण काय होते तर ते स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी ही संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 मुंबईत कौटुंबिक न्यायालयाची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1989. तर पहा मुंबईमध्ये कौटुंबिक न्यायालयाची सुरुवात ही सन 1989 सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 21 जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 पालकमंत्री. तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष असतात. तर जिल्हाधिकारी पहा या समितीचे सचिव असतात. कोण असतात? सचिव असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 भारताच्या संविधानात सध्या किती अनुसूच्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 12. तर भारताच्या संविधानामध्ये सध्या 12 अनुसूच्या आहेत. तर सुरुवातीला संविधानामध्ये किती अनुसूच्या होत्या तर ते 9 होत्या. सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये एकूण 9 अनुसूच्या होत्या. नंतर घटनादुरुस्ती झाली तर घटनादुरुस्तीनंतर ही संख्या 12 करण्यात आलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भारताच्या संविधानामध्ये सध्या 12 अनुसूच्या आहेत. प्रश्न क्रमांक 23 भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. तर भिलाई स्टील हा जो प्रकल्प आहे तर ते पहा भारतातील छत्तीसगड या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 24 कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 विंध्य. तर पहा विंध्य पर्वतरांगेमध्ये कैमूरच्या या टेकड्या आहेत. तर कैमूरच्या टेकड्या या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश म्हणजेच एम पी आणि यू पी या प्रदेशाच्या सीमेवर विंध्य पर्वताचा भाग म्हणून ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25 लोटिया हे संगीत कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजस्थान. तर लोटिया हे जे संगीत आहे तर ते पहा राजस्थान या राज्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सन 1993. तर पहा आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही सन 1993 या वर्षी झालेली होती. प्रश्न क्रमांक 27 बिंदुसरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 28 रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गंधक हा जो पदार्थ आहे तर ते पहा रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये तो वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 29 जागतिक एड्स दिन हा कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 1 डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30
सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सन 1985 म्हणजेच 8 डिसेंबर काय आहे 8 डिसेंबर सन 1985मध्ये सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली होती. तर सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर ते काठमांडू. कुठे? काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे.